मित्रांनो नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, काल उद्धव ठाकरेंचं भाषण ऐकलं. त्यातला एक आणि एक शब्द ऐकल्यानंतर आता माझ्या मनाला 100% खात्री पटलेली आहे की त्यांच्या पक्षाला आता भविष्य नाही आहे आणि नाही उद्धव ठाकरे स्वतः आपल्या पक्षाला भविष्य देऊ पाहत आहेत. कारण त्यांनी जे भाषण केलं त्यात एवढं घमंड आणि द्वेष भरलेलं होतं. त्यात एकही कामाची गोष्ट अख्ख्या भाषणामध्ये मला सापडलेली नाही. त्यांनी काही मुद्दे आपल्या भाषणात मांडलेले आहेत, त्याच्यावर एक एक करून आपण आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. त्यांनी सगळ्यात अगोदर म्हटलं की मी आज मुद्दामून ही जाहीर सभा घेतलेली आहे. माझ्यासोबत कोण कोण आहेत आणि किती लोक राहिलेत हे मला पाहायचं होतं, हे मला जाणून घ्यायचं होतं. अमित शहा माझी जागा ठरवू शकत नाहीत. माझी जागा ठरवणारी ही माझी अस्सल शिवसेना प्रमुखांनी दिलेली वडिलोपार्जित संपत्ती आहे. गद्दारांनी वार केले तर उद्धव ठाकरे संपणार नाही, त्यांना गाडूनच मी संपेन. उद्धव ठाकरेंचे हे शब्द ऐकून ना मला असं वाटतं की उद्धव ठाकरे किती इनसिक्युअर व्यक्ती आहेत. म्हणजे आपल्यासोबत जे लोक राहिली आहेत, कारण कसं असतं की त्यांच्यासोबत राहिलेली लोक ही सत्तेपासून वेगळी राहिलेली लोक आहेत. म्हणजे एकनाथ शिंदे जेव्हा शिवसेना तोडून BJP सोबत गेले तेव्हा त्यांच्यासोबत राहिलेली लोक ही उद्धवनिष्ठ आहेत हे गॅरंटीड होतं. म्हणजे आता त्याच लोकांवर उद्धव ठाकरे शंका घेत आहेत आणि ही लोक कधी आपल्याला सोडून जातील यावर शंका उद्धव ठाकरेंच्या मनात लागलेली आहे आणि त्यामुळे त्यांचं मन जे एक प्रकारे बेचैन झालेलं आहे. हर वेळी त्यांना ही चिंता लागलेली आहे की कधी हे लोक मला सोडून जातील आणि कधीही हे लोक मला सोडून जाऊ शकतात, त्यांना मी कसं रोखून धरू या प्रकारची चिंता एक उद्धव ठाकरेंना लागलेली आहे. आणि वारंवार जेव्हाही मीडियासमोर ते येतात हे बोलून दाखवतात की ज्यांना जायचं आहे त्यांनी मला सोडून जावं. एक प्रकारे हे असतं ना, जो राजाचं जेव्हा साम्राज्य हे बुडत असतं, जेव्हा त्याच्या डोळ्यासमोर त्याला दिसतं की माझं सर्वस्व जे नष्ट होत चाललेलं आहे, तेव्हा तो एक मनातून बेचैन होतो. त्याला कळत नाही की मी काय करू, कारण की त्याच्या हातात परिस्थिती नसते, त्याला तो कंट्रोल करू शकत नाही. पण त्याला तीच गोष्ट त्याला खटकत असते मनातल्या मनात आणि मग त्याचा राग, त्याचा द्वेष तो वारंवार प्रकट करून दाखवतो. आणि हेच उद्धव ठाकरेंकडून आज होताना दिसतंय. त्यांनी पुढं म्हटलं की उद्धव ठाकरे म्हणजे उद्धव, तू बाळासाहेबांचे विचार सोडलेस असे आरोप त्यांच्यावर झाले. ज्या दिवशी माझा एक जरी शिवसैनिक म्हणाला की मी हिंदुत्व सोडलेलं आहे, तर त्या क्षणी मी मुख्यमंत्री पद जसं सोडलं तसं पक्षप्रमुख पद सोडल्याशिवाय राहणार नाही. आणि पुढं त्याने हेही म्हटलं की मुसलमानांना सुद्धा मी विचारलेलं आहे की तुम्हाला माझं हिंदुत्व स्वीकार आहे का. तेव्हा त्यांनी उद्धव ठाकरेंना असं उत्तर दिलं, असं ते म्हणाले की आम्हाला तुमचं हिंदुत्व स्वीकार. म्हणजे उद्धव ठाकरेंनी एकतर आपल्या कानात बोळे घालून घेतलेले आहेत. म्हणजे मातोश्रीवर बसून जनता त्यांच्याविषयी काय विचार करते, त्यांच्या पक्षात त्यांच्याविषयी काय विचार चालू आहेत हे त्यांना कळत नाही. किंवा संजय राऊत त्यांच्या जवळचे जे काही लोक आहेत ते उद्धव ठाकरेंपर्यंत खरी बातमी पोहोचवत नाही आहे, हे सुद्धा असू शकतं. कारण कसं आहे की जनतेमध्ये, त्यांच्या पक्षामध्ये आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये तर आहेच की उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलेलं आहे. कसं असतं की उद्धव ठाकरेंना तेव्हाच कळायला पाहिजे होतं की आपण हिंदुत्व सोडलेलं आहे, जेव्हा ते पत्रकार जे बाळासाहेबांना दिवसभर शिव्या घालायचे, दिवसभर त्यांचा विरोध करायचे आणि त्यांना एक प्रकारे धार्मिक जे आहे ते भडकाव एका सोसायटीमध्ये करणारा व्यक्ती किंवा हिंदू मुस्लिम करणारा व्यक्ती अशा प्रकारचे आरोप करत होते, ते पत्रकार जेव्हा उद्धव ठाकरेंची तारीफ करायला लागले, म्हणजे प्रशंसा करायला लागले की उद्धव ठाकरे हे पूर्ण भारतातले नंबर 1 मुख्यमंत्री आहेत, त्यांनी केलेलं काम हे देशातील कुठल्याही मुख्यमंत्र्याशी तुलना करण्यासारखं नाही आहे. जेव्हा अशा प्रकारची प्रशंसा उद्धव ठाकरेंची त्या पत्रकारांद्वारे व्हायला लागली जे बाळासाहेबांवर दिवसभर टीका करायचे, तेव्हाच उद्धव ठाकरेंना कळायला पाहिजे होतं की आपण हिंदुत्व सोडलेलं आहे आणि त्या कारणानेच हे पत्रकार आपली प्रशंसा करत आहेत. आणि दुसरं कारण, त्यांनी ज्या मुसलमानांना विचारलं ना की माझं हिंदुत्व तुम्हाला स्वीकार आहे का, आणि ते जेव्हा म्हणाले की तुमचं हिंदुत्व आम्हाला स्वीकार आहे, तेव्हा सुद्धा उद्धव ठाकरेंना कळायला पाहिजे होतं की एकतर आपलं हिंदुत्व बदललं आहे किंवा आपण हिंदुत्व पूर्णपणे सोडून दिलेलं आहे. त्यामुळेच ते मुस्लिम लोक आपल्याला मतं देत आहेत, आपलं हिंदुत्व त्यांना स्वीकार आहे. कारण काय मित्रांनो, शिवसेना आणि सावरकरांचं हिंदुत्व जे आहे ते थोडंफार सिमिलर म्हणू शकतो आपण. कारण BJPचं हिंदुत्व, सावरकरांचं हिंदुत्व यात फार फरक आहे, फार अंतर आहे. पण बाळासाहेबांचे हिंदुत्वाची आयडियॉलॉजी, त्यांचे मेसेजेस, त्यांनी केलेले वक्तव्य जे आहेत ते सावरकरांशी केलेल्या वक्तव्यांशी काफी जवळीक साधते, काफी एक सिमिलर वाटतात.
पण सावरकरांचे विचार त्यावेळेच्या मुस्लिम लीगला, त्यावेळेच्या मुसलमानांना पटले नाहीत आणि नंतरही त्यांचा विरोध झाला आणि आजही विरोध होतोय त्यांच्या हिंदुत्वाचा. आणि बाळासाहेबांना सुद्धा त्यांच्या वेळी मुसलमानांनी आणि त्यांच्या पक्षांनी विरोध केला आणि आज उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व ह्यांना कसं काय स्वीकार? एकतर ते मुस्लिम बदलले, जे की होऊ शकत नाही, शक्यच नाही आहे. कारण कसं आहे, दिल्ली सल्तनतपासून हे मुस्लिम बदलले नाही, त्यांची विचारधारा बदललेली नाही. मग दुसरं कारण एक असं असू शकतं की उद्धव ठाकरेंनीच आपलं हिंदुत्व सोडलेलं आहे, जे की होताना दिसतंय आणि त्यामुळेच मुसलमानांनी त्यांना स्वीकारलेलं आहे, त्यांच्या हिंदुत्वाच्या विचारधारेला स्वीकारलेलं आहे. कारण कसं आहे, मुसलमानांना पटलेलं आहे की काँग्रेसपेक्षाही कट्टर आपला हितचिंतक जो आहे तो उद्धव ठाकरे आहेत आणि तेच आपल्यासाठी आयडिओलॉजिकल वॉर जी चालते देशात ते आपलं एक नवीन नेतृत्व करू शकतात. कारण काय, तुम्ही जर हिंदुत्व सोडलं नसतं तर पार्लमेंटमध्ये जेव्हा वक्फ बोर्डचा बिल आला तेव्हा तुमचे खासदार डिबेटमधून उठून गेले नसते, ठामपणे तिथे उभं राहायचे होते आणि म्हणायचे होते की आम्ही वक्फ बोर्डच्या विरोधात आहोत. का नाही म्हणाला? तुम्ही समर्थनातही नव्हता, नाही विरोधातही नव्हता, तुम्ही पार्लमेंटमधून उठून गेलात आणि हे स्पष्टपणे सांगतं की तुमचं जी मतं घेण्याची जी लालसा आहे, म्हणजे तुम्हाला ह्यांचीही मतं पाहिजे, त्यांचीही मतं पाहिजे, तुम्ही काँग्रेसपेक्षाही जास्त दोगले झाले आहात. काँग्रेस आता स्पष्टपणे सांगते तरी की आम्ही मुसलमानांच्या बाजूला आहोत, आम्ही सेक्युलर आहोत, पण तुम्ही तेही सांगायला तयार नाही. तुम्ही हिंदुत्वाचा बुरखा घातलाय पण आतून तुमचे विचार वेगळे झालेत, हे तुम्ही कधी सांगणार? कारण कसं आहे, उद्धव ठाकरे म्हणतायत खरं की मी हिंदुत्व सोडलं नाही, पण त्यांची जी काही भाषणं आजकाल आपण ऐकतोय ती पूर्णपणे हिंदुत्वाच्या विरोधात होताना दिसतात. वरून त्यांनी श्रीरामाचा सुद्धा आता विरोध करायला सुरू केलेला आहे. म्हटलं की श्रीरामाच्या अगोदर आता छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं पाहिजे, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठं लिहून ठेवलं आहे का? त्यांनी सुद्धा जय भवानीच अगोदर लावलं आणि नंतर जय शिवाजी लावलं. कधीही देवाशी तुलना शिवाजी महाराजांनी आपली केली नाही. इवन आपलं नाव कधी गड किल्ल्यांना सुद्धा महाराजांनी दिलं नाही. आपण कोणच नाही, आपलं जे मोल जे आहे ते कवडी मात्र आहे. सतत शिवाजी महाराजांचे हे विचार राहिले आणि आपल्या सगळ्या मंत्र्यांना, सगळ्या जनतेला हाच मेसेज शिवाजी महाराजांनी दिलेला होता. आणि आज तुम्ही केवळ एक रिजनलवाद, जो महाराष्ट्रवाद, एक महानगरपालिकाची निवडणूक येते म्हणून खेळण्याचा प्रयत्न करताय, तो फलित होताना दिसत नाही. कारण तुमचे कृत्य आणि बोललेले शब्द यात फार अंतर आहे. तुम्ही म्हणताय हिंदुत्व सोडलेलं नाही, पण तुमच्या कृत्यांमध्ये तुमच्या जे काही आजूबाजूला लोक आहेत, सुषमा अंधारेंसारखे, त्यांचे पूर्वीचे केलेले वक्तव्य जे व्हिडिओज आहेत ते सोशल मीडियावर अवेलेबल आहेत. बाळासाहेबांना त्यांनी केलेले म्हटलेले शब्द हे कुठलाही शिवसैनिक आज सहन करू शकत नाही. आणि त्या व्यक्तीला तुम्ही आपल्या पक्षात स्थान दिलेलं आहे आणि स्थान दिलेलं नाही, त्यांना उपनेतासुद्धा बनवलेलं आहे. यापेक्षा जास्त निर्लज्जपणा आणि बाळासाहेब ठाकरेंची अपमान करणारी एक कृती अजून काय असू शकते? आणि तुम्ही म्हणताय की मी अजूनही शिवसेना प्रमुख आहे आणि आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही. बाळासाहेबांचे अपमान करणारे लोक तुमच्या शिवसेनेत आज उपनेते झालेत, यापेक्षा जास्त दुर्दैव शिवसेनेसाठी अजून काय असू शकतं? आणि मित्रांनो, तुम्ही आपली मतं मला कमेंटमध्ये जरूर सांगा याविषयी. आणि कसं आहे की उद्धव ठाकरेंना अजूनही जे भ्रम आहे त्यांच्या मनात की जनता त्यांच्या सोबत आहे, कारण विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना खरे ते लोकांनी सांगितलेलं आहे. आणि अजूनही कालच्या भाषणात त्यांनी ईव्हीएमचं परत ते म्हणून दाखवलं की ईव्हीएम हॅक झाला होता. जी काही यंत्रणा वगैरे आहे ती अमित शहांनी पूर्णपणे BJPच्या मागे लावली होती. पण कसं आहे की जर तुम्हाला माहिती आहे की ईव्हीएम हॅक होऊ शकतो, तर मग तुम्हाला पक्ष बंद करून घरी बसलं पाहिजे. कारण कसं आहे की एकदा जर BJP ईव्हीएम हॅक करू शकते तर ती वारंवार करणार आहे. आणि जर तुम्हाला हे माहिती आहे की ईव्हीएम परत एकदा हॅक होऊ शकतं, मग तुम्ही निवडणूक लढता कशाला? लढू नका. तर तुम्हाला माहिती आहे की ईव्हीएम हॅक होणार आहे, BJP जिंकणारच आहे, तर मग निवडणूक लढण्याची गरज काय? कारण तुम्हाला माहिती आहे की तुमचं खोटं केवळ कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी आहे. तुम्ही कार्यकर्त्यांना हे सांगण्याची तुमची हिंमत नाही आहे की माझं अपयश आहे, मी हारलो आहे या निवडणुकीत. तुम्ही अजूनही हे स्वीकार करायला तयार नाही आहात. तुम्ही अजूनही हेच म्हणताय की ईव्हीएम हॅक झालं होतं. आणि जोपर्यंत तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना खरं सांगणार नाही, तोपर्यंत तुमच्या चुकांमध्ये सुधारणा होणार नाही आणि तुम्ही वारंवार निवडणूक हरणार आहात. आणि पुढची महानगरपालिकेची निवडणूकसुद्धा हरताना आज तुम्ही दिसत आहात. कारण कालच्या भाषणात तुम्ही स्पष्टपणे म्हणालात की जेव्हा मला तुमची तयारी दिसेल महानगरपालिका स्वतंत्र लढण्याची, तेव्हा मी स्वतः जाहीर करेन की शिवसेना स्वतंत्र निवडणूक लढवेल. याने तुम्ही स्पष्टपणे सांगून टाकलेलं आहे की महानगरपालिकेत सुद्धा आज स्वतंत्र लढण्या इतकी ताकद तुमच्याकडं नाही आहे आणि तेवढी तयारीसुद्धा नाही.
मग तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीत बहुमत मिळवण्याचं काय आश्वासन देत होतं आपल्या कार्यकर्त्यांना? तेव्हा का नाही खरं सांगितलं की आपली महानगरपालिका लढवण्याची ताकद नाही आहे, विधानसभा आपण कशी जिंकणार? यावेळी स्पष्टपणे उद्धव ठाकरेंनी यावर का नाही बोललं आणि अजूनही ते ईव्हीएमवर का खोटे आरोप करतात याबद्दल उद्धव ठाकरेंनी समोर येऊन सांगितलं पाहिजे. मित्रांनो, यावर तुमचे मत मला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.